हॅलो फ्रेंड्स, आज आपण गोकुळाष्टमीची मस्त खीर बनवलेली आहे। हे बघा, नैवेद्यासाठी आपण काय केलेले आहे, मस्त तांदळाची खीर बनवलेली आहे। खूप सोप्या पद्धतीने आपण ही खीर बनवणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। एकदम छोट्या आणि कमी इन्ग्रेडियंट्स मध्ये आपण ही खीर बनवलेली आहे। चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। आता त्यासाठी आपण एक वाटी तांदूळ घेतलेले आहे। हे बघा, तांदूळ तुम्ही कुठलेही वापरू शकता। आता गॅस चालू करायचा, त्यावर कढई ठेवलेली आहे आणि हे तांदूळ जे आहे ते यामध्ये आपण घालून घेतलेले आहे। आता तांदूळ जे आहे ते थोडेसे हलके भाजून घ्यायचे। एक 2-3 मिनिटं आपण हे तांदूळ भाजून घेणार आहोत। आता याचा थोडासा हलकासा कलर बदलला की हे तांदूळ आपण एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहे। हे बघा, तांदूळ जे आहे ते चांगले आपले हलकासा कलर जो आहे तो बदललेला आहे। असे तांदूळ जे आहे ते भाजून घ्यायचे। आता खोबरं घेतलेलं आहे, खोबरं आपल्याला किसून घ्यायचे। खोबऱ्याचं आपल्याला अशा पद्धतीने किस करून घ्यायचं आहे। आता तांदूळ जे आहे ते थंड झालेले आहे, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले आणि ते आता मिक्सरला फिरून घेणार आहोत। याची बारीक आपण याची पावडर तयार करून घ्यायची। हे बघा, अशा पद्धतीने आपण हे तांदूळ बारीक करून घेतलेले आहे, ते एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत। आता ड्रायफ्रूट्स जे आहे ते आपल्या आवडीनुसार आपण काढून टाकायचे आहेत। तर हे बघा, काजू आणि बदाम आपण घेतलेले आहे आणि एक दूध मसाला पण आपण यामध्ये टाकणार आहोत। तर हे बघा, कढई ठेवलेली आहे आपण गरम करण्यासाठी। त्यामध्ये 2 चमचे दूध घालून 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे। आता हे बघा, तूप आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। तूप गरम झालं की यामध्ये आपण जो बारीक खोबऱ्याचा किस जो केलेला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आणि तुपामध्ये व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहे। आता हे थोडेसे हलकासा कलर बदलला की त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालायचे। ड्रायफ्रूट्स जे आहे ते आपल्या आवडीनुसार आपण घालू शकतो, कमी आणि जास्त। तर हे बघा, आपण काजू आणि बदाम यामध्ये बारीक काप करून घालून घेतलेले आहे, ते पण यामध्ये आपल्याला चांगले परतून घ्यायचे। आता हे व्यवस्थित सगळं परतलं की त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं। तर आता हे पाणी जे आहे तर हे पाणी कोणी दूध पण ज्याला दूध आवडतं ते दूध पण घालू शकतं, पण आपण पाणी घातल्यानंतर त्यामध्ये जे तांदूळ आपण बारीक करून घेतलेले होते ते यामध्ये शिजवून घेणार आहोत। तर थोडं थोडं करून आपण यामध्ये तांदूळ जे आहे ते बारीक केलेले तांदूळ यामध्ये घालून घ्यायचे, कारण याच्या गुठळ्या होणार नाही। आता अशा पद्धतीने आपण हे तांदूळ जे आहे, तांदळाचं पीठ आपण जे बनवलं होतं मिक्सरला फिरवून, तर ते आपण यामध्ये घालून घ्यायचं। तर हे घेतल्यानंतर हे आपल्याला 5 ते 7 मिनटं चांगलं यामध्ये शिजवून घ्यायचं। हे बघा, अशा पद्धतीने ते शिजलेलं आहे। आता दूध ठेवलेलं आहे आपण गरम करण्यासाठी। आता दूध गरम झालं की त्यामध्ये आपल्याला काय करायचं, खिरीमध्ये आपल्याला हे दूध जे आहे ते घालून घ्यायचं। आता जेवढे आपल्याला घट्ट पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला दूध यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर हे बघा, थोडं थोडं करून दूध आपण घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित आपलं याचा घट्टपणा कसा आहे ते आपण चेक करणार आहोत। अशा पद्धतीने आपली हे बघा अशी खीर जी आहे ती तयार झालेली आहे। तर आता आपल्याला यामध्ये जसं की याला थोडीशी उकळी येऊ द्यायची आणि यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची। साखर जी आहे ती आपल्याला चवीनुसार, कुणाला कमी किंवा जास्त लागते तर आपल्या अंदाजे आपल्याला गोडीनुसार आपण यामध्ये साखर घालून घेणार आहोत। साखर व्यवस्थित याला 1 ते 2 उकळी काढून घ्यायची, साखर व्यवस्थित विरघळून द्यायची आणि अशा पद्धतीने आपली जी खीर जी आहे ती मस्त तयार होत आहे। आता याला चांगली उकळी आली की यामध्ये आपण जो दूध मसाला होता तो दूध मसाला एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला काय करायचा, आणि पेढा पण तुम्ही टाकू शकता। तर हे बघा, एक पेढा आपण यामध्ये घालून घेतलेला आहे, तो दुधामध्ये आपण बारीक करून घ्यायचा आहे पूर्णपणे। त्याच्यामध्ये बारीक करून झाल्यानंतर जो दूध मसाला होता तो पण आपण शेवटी टाकून घ्यायचा। दुसरा म्हणजे एक मोठा चमचा आपण दूध मसाला यामध्ये वापरलेला आहे। थोडीशी विलायची पावडर आपण वापरलेली आहे, अर्धा चमचा। यामध्ये तुम्ही सुंठ पावडर आवडत असेल तर तीही घालू शकता। यामध्ये पेढा जो होता आपण दुधामध्ये मिक्स केलेला तोही यामध्ये घालून घेतलेला आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि किती घट्ट पाहिजे त्यावर आपल्याला यामध्ये उकळी येऊ द्यायची।